छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्वराज्याची राजधानी, जिथे संस्कारांचे लेणे रुजले, जिथे स्वराज्याचे राखणदार मावळे घडले लढले, अशी ही पुण्यभूमी रायगड नगरी. या रायगड नगरीमध्ये स्वकर्तृत्वावर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा या सर्वच क्षेत्रात आपल्या नेतृत्वाने आणि अलौकिक दातृत्वाने आपण प्रत्येक मनामनात रुजलेले आहात. म्हणूनच या रायगड नगरीच्या कणाकणातून, जनमनातून एकच हुंकार दुमदुमतो. लोकनेते श्री रामशेठ ठाकूर साहेब. जनसेवा हाच ठेवा जपणारे आपण हाडाचे शिक्षक आहात. आपल्या संस्कारांनी आजवर अनेकांचे आयुष्य बहरलेले आहे. विकासाचा ध्यास धरून आपण रायगड जिल्ह्याला नवे रूप आणि नाव मिळवून दिले. आपल्या राजकीय प्रवासात आपण 2 वेळा लोकसभेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व केले. तसेच सामाजिक क्षेत्रातही आपण रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून अनेक गरीब गरजूंना वेळोवेळी मदत करून अलौकिक कार्य साधले आहे. पनवेल व रायगड जिल्ह्यामधील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व कलाकारांसाठी भरघोस निधी देऊन तुम्ही सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रयत्न केलेला आहात. कीर्तन महोत्सव, भजन महोत्सव, नाट्य महोत्सव, जिल्हास्तरीय मल्हार करंडक ते महाराष्ट्रातील सगळ्यात दर्जेदार आणि सर्वोत्कृष्ट एकांकिका स्पर्धा व भरघोस बक्षीस असणारी ही स्पर्धा म्हणजेच अटल करंडक. ही स्पर्धा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली आहे. ते आपल्या कणखर पाठिंब्यामुळेच साकार झाले आहे. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या बक्षिसांची दिवाळी अंक स्पर्धा आपल्या संकल्पनेतून साकार होत आहेत. सांस्कृतिक चळवळीला राजाश्रय देऊन उभा करणारे जाणते राजे आपण आहात. अनेक कलावंतांना समृद्ध करण्यासाठी व त्यांच्या कलेला दाद देण्यासाठी आपण करत असलेले कार्य अद्वितीय. आपण निर्मिलेल्या शिक्षण क्षेत्रातील आपले कार्य अमूल्य आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या रोपट्याचा आपण वटवृक्ष केलात आणि या वटवृक्षाच्या छायेखाली आज अनेक विद्यार्थी शिक्षित होत आहेत. आपल्यातील नेतृत्वाने व दातृत्वाने समाजासाठी एक आदर्श निर्मिला आहे. आपल्यातील एक सच्चा माणूस खर तर माणुसकीचा जिता जागता आविष्कारच आहे. आपण स्वतः समता संघराचे साथीदार आहात. खर तर इतिहासाने अनेक राजे पाहिले आहेत, पण जाणती सार्वभौमत्ता आपणासच लाभलेली आहे. अटल करंडकचे हे 12वे वर्ष आणि आपले स्वतःचे अमृत महोत्सवी वर्ष. आपल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आपणास व आपल्या दैदिप्यमान कर्तृत्वास अभिवादन करताना आम्हास अभिमान वाटत आहे. म्हणूनच आपल्या कार्याला अटल करंडक कडून लक्ष लक्ष मानाचा मुजरा.